पालघरच्या जलसार इथं मासेमारीसाठी गेलेले 3 जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जात असल्याची घटना घडलेली आहे। तरी वाहून जाणाऱ्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले आहे। खाडीमध्ये मासेमारी करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे तिघेही वाहून गेले। सुदैवानं जलसार जेटीतनं जाणाऱ्या एका बोटीवरील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत या तिघांचेही प्राण वाचवले। जलसार खाडीतनं वाहून जाणाऱ्या तिघांना आपण पाहिलेलं आहे। पाण्याचा प्रवाह बराच मोठा होता। पालघरच्या जलसार इथं मासेमारीसाठी गेलेले 3 जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जात असल्याची घटना घडलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रुपेश जोडले गेलेले आहेत। रुपेश, हे तिघही वाहून गेले होते। सुदैवानं प्रसंगावधान दाखवत तिघांचे प्राण वाचवण्यात आलेले। सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? एक टाकली आहे। पुराच्या या पाण्यातनं वाहून जातानाचा हा थरार आपण पाहतोय। हे तिघही जण या पुराच्या पाण्यामध्ये वाहून चाललेले होते। अगदी प्रसंगावधान दाखवत दैव बलवत्तर म्हणून या तिघांचेही प्राण इथं वाचलेले आहेत। जलसार जेटीतनं जाणाऱ्या एका बोटीवरील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत या तिघांचेही प्राण वाचवलेले। मात्र पाणी किती जास्त आहे या खाडीमध्ये हे आपल्याला बघायला मिळते। जलसार खाडीमधलं हे दृश्य आहे, हे थरारक दृश्य आहे। खाडीमध्ये मासेमारी करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे तिघेही जण वाहून गेले। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रुपेश जोडले गेलेले आहेत। रुपेश, या तिघांनाही वाचवण्यात यश आलेले। सध्याची तिथली परिस्थिती काय आहे? नक्कीच गेल्या 3 दिवसापासून पालघरमध्ये मुसळधार असा पाऊस जो आहे तो कोसळत आहे। मात्र विरार आणि पालघरला जोडणारा जो जलसार जेटी आहे त्या जेटीच्या काही अंतरावर 3 मासेमारी करणारे मच्छीमार जे आहेत ते पाण्यात बुडत असताना निदर्शनास आल्यानंतर जलसार जेटीचे काही नागरिकांनी स्थानिकांनी सतर्कता दाखवून त्या तिघांचे प्राण जे आहेत ते वाचवलेले आहेत। सध्या त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे। त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे। जी, धन्यवाद रुपेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।